गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेले आहेत 5 आणि मी उठली आता. सो कसं शूट होतं आहे, काय करतं आहे. रात्री आम्ही किती वाजता पोचलो मी सांगितलं आहे तुम्हाला. रूम पण दाखवला आहे आणि लोकेशन पण दाखवलेलं तुम्हाला. अजून अंधारच आहे, उजेड नाही पडला आहे. तुम्ही बघू शकता. खूप सुंदर आहे हे सगळं. सो बघूया आता कसं शूट होतं, काय करतो आहे आम्ही. आत्ताशी तर उठलो आहे. सो स्टे ट्यून गाईज. हा असा स्विमिंग पूल आहे आणि ही बाजूची सिटिंग अरेंजमेंट आहे. आणि आय थिंक इथे बॉन फायरसाठी असेल, माहीत नाही. किती छान दिसतंय तुम्ही बघू शकता. आणि इथून मग आमचा असा रूम जो खूप मेसी दिसेल. आणि तिथे समोर टेम्पल आहे. रूम मधनं एंटर झाल्यानंतर ह्या पडद्यांच्या मागे बाल्कनी आहे. मला माहितीच नव्हतं. मी आत्ता इकडे मम्मीशी फोनवर बोलत पाहिलं. कसलं भारी आहे. आणि इथून मंदिर पण दिसतंय. तिथे जाणार आहे थोड्या वेळात आपण शूटला, मग दाखवेलच. हे हॅलो, गुड मॉर्निंग ऑलरेडी झालेलं आहे. सो प्री वेडिंग शूटला मी गेलेली नाही आहे. त्यांचं फर्स्ट शूट होतं सनराईजचं. सो मी नाही गेली आहे कारण की माझ्या भावाची थोडी चिडचिड होत होती आणि त्याची चिडचिड कोण झेलणार. सो मी म्हटलं तू जा, मी झोपते. पण मला झोप नाही लागली म्हणून मी उठले, चेंज केलं, मस्त साडी नेसली नाही, गुंडाळली आहे कारण की मला साडी नेसता येत नाही. पण मला फार आवडते. माझी सगळी फॅमिली, माझी मावशी, माझ्या बहिणी मला म्हणतात तू वेडी आहेस, तुला वेस्टर्न चांगला दिसतं, तू हे असलं साडी वगैरे नको घालत जाऊ, तू का घालतेस. आवडतं मला म्हणून काय करू. नाही येत पण मी घालणार नाही, नेसणार वॉडेवा. सो आता मला रील शूट करायची आहे आणि मला पूर्ण दिवस साडीमध्ये काढायचा आहे. सो मी पूर्ण दिवस साडी घालते की नाही आणि कसं होतं आहे प्री वेडिंग शूट, मी पुढचे शूट कव्हर करेल. ह्या शूटला मी नाही गेले कारण की अर्ली मॉर्निंग मी त्यांना नसतं उठवलं तर त्यांचं सनराईज काय सनसेट शूट झाला असता. पुढे त्यांना उठवायचं काम मी केलं, पण मी त्यांना कोणत्याही प्रकारची मदत केलेली नाही आहे कारण की ऑब्व्हियस आहे ते लहान आहेत अजून आणि इतक्या लवकर उठल्यानंतर चिडचिड वगैरे होणं साहजिक आहे. सो मी लांब राहिले त्यांच्यापासनं आणि मी पण चिल राहिले, त्यांना पण चिल राहून दिलं, त्यांना एन्जॉय करून देते. सो आता पुढचे शूट मी करेल, जाईल त्यांच्यासोबत आणि कवरअप करेल, त्यांची मजा दाखवेल जसं मी हर्षलची मजा दाखवलेली. आणि माझे पण रील्स शूट करून घेते, थोडंसं मी टाईम एन्जॉय करते. सो स्टे ट्यून गाईज. सो इथे मी गजरा लावलेला आहे. मी रात्रीच गजरा घेतला होता 2 वाजता आणि छान आहे. तो थोडा खराब व्हायला लागलेला, त्यामुळे मी असा खोलून ठेवला आहे कारण की असं पाणी कुजल्यासारखा होऊ नये म्हणून. आणि मी लावला आहे. कसा दिसतं आहे मला कमेंट करून सांगा, नक्की सांगा. दिसतं आहे की नाही काय माहिती कारण की मी ब्रायडलसाठी आणलेला आहे आणि स्वतःच वापरायचा. मी माझ्यासाठी वेगळा आणला आहे बाय द वे आणि वडेवा जाऊ दे. सो दाखवते तुम्हाला मी कसा गजरा ठेवला आहे ते. हे बघा, असा गजरा मी असा खोलून ठेवलेला आहे आणि थोडासा सेपरेट पण केला आहे कारण की आमच्या वहिनींना लावायचं असेल तर, म्हणजे हर्षलची वाईफ आणि कोमलसाठी हा इथे ठेवलेला आहे मी असा गजरा. सो बघूया. बघू शकता तुम्ही किती जोरात पाऊस पडतोय. नशीब पहिलं शूट झालंय त्यांचं आणि आता साऊथ इंडियन लुक आहे, पण थांबेल पाऊस. आणि मंदिर काय बाजूलाच आहे, मी तुम्हाला दाखवलेलं मगाशी. इथून थोडंसं दिसतंय पण खूप
पाऊस आहे खूप. आणि आता नाश्ता येणार आहे आमचा मस्त. त्या काकू गेल्या ना नाश्ता घेऊन, त्या आता फोटोग्राफर टीमकडे गेल्यात आणि मग थोड्या वेळाने आमच्याकडे येतील. आणि इथे हे लोक अशा प्रकारे बसलेले आहेत. आणि इथे याचा उपमा आलेला आहे स्पेशल. सो फायनली आमची हेअरस्टाईल दाखव. खूप छान दिसतेस, छान दिसते. आणि हा ग्रूम टू बी. ब्रो, हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? हे महादेवाचं टेम्पल आहे. फायनली पाऊस थांबलेला आहे आणि शूटला सुरुवात झालेली आहे. सो बघूया आता कसं कसं शूट करतायत. मंदिराचं लोकेशन तर अतिशय सुंदर आहे आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता हिरवळच हिरवळ आहे. आणि हे आमचे बंधू. उतरव यांना. गाडी पुढे घ्यायची का? इकडे बघा, स्माइल करा. यायचं नाही तर आपण त्यांच्या रील मध्ये व्हिडिओ येऊ दे. आय आय इकडे बघा. फोटो काढायचा. काय मग हर्षल, कसं वाटतंय? एकदम चांगलं, मस्त मोसम आहे. 2 बियर पीचा मोसम आहे. नाही नाही, तू लास्ट टाइम खूप काय काय फिरून आणलेलं. आता कुठे फिरायला नेणार सांग ऑडियन्सला? आता काय जयपूरला जाऊ? तसं नाही, तू दाखवलं नव्हतं का इथून लेह लडाख झालं तुमचं फिरून, पैसे द्या पाठवून. तसं आता तसं मग बघ की केदारनाथचं मंदिर पुढे इथनं 12 किलोमीटर चढायचं. तिथून सुरुवात झाली मग ते तसं अंगणवाडीत तू शिकलेलं आहे ना. हे टॉयलेट होतं आमचं. शाळा कुठे? त्या शाळेत गेलाच नाही का? तिला कमान दे ना तिथून. हॅलो एमजी. I'm listening. Open sunroof. Apologies, the command is not supported. Hello MG. I'm listening. Please open the sunroof. Apologies, I'm continuously learning. Please try a different command. Hello MG. I'm listening. Play song. प्रेमाने बोललो ना. पाणी बॉटल भरायची. शेवटी एमजी पण मुलगीच आहे. मुलीशी नीटच बोलायला. चला. फायनली जेवण आलेलं आहे आणि जेवणामध्ये काय काय ते तुम्ही बघू शकता.
आणि इकडे आंबे आणि मी घरून लोणचं आणलं होतं पण त्या लोणच्याचा काहीच उपयोग होणार नाही कारण की ते ऑलरेडी त्यांनी लोणचं दिलेलं आहे. सो इथे आम्ही अशा प्रकारे जेवायला बसलेलो आहोत. कोमल थकली आहेस? आकांक्षाला मजा येत असेल. आता आम्ही थकत नाही, मजा करताय ना. सोलकढी